आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर ही सुनावणी। मराठा समाजाला राज्य शासनाकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं। 14 जूनला वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मनसैनिकांना भेटू शकणार नाहीत, तर राज ठाकरे वाढदिवसाला कुटुंबासोबत बाहेर जाणार आहेत। मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवावे, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र। 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हा बॅनरवर नितेश राणेंना डिवचणारा मजकूरही। ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरात ट्रॅक्टर मोर्चा। स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन। अंबादास दानवे या मोर्चात सहभागी। सलग 4थ्या दिवशीही बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच। आंदोलनादरम्यान बच्चू कडूंचं वजन 3 किलोने घटलं। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी कडूंचं अन्नत्याग आंदोलन। कडूंच्या समर्थनार्थ मुंबईत प्रहारच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन। जालिंदर सुपेकरांवरील आरोपांसंदर्भात 13 तारखेला सुनावणी। नागपूर कोर्टात 13 तारखेला सुनावणी होणार। सुपेकरांवर कैद्याच्या सुटकेसाठी 550 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोप। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईत फडणवीसांची भेट। रायगड किल्ला परिसरातील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस। पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या। 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील बार्शीत पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड। पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। सोलापूरला पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी संघटना आक्रमक। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण। 24 तास अगोदरच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा हा मोठा निर्णय। बिकानेर नंतर देशाच्या इतर भागात ट्रायल होणार। सोन्यात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2200 रुपयांची वाढ। सोनं 98,965 रुपये तोळा तर चांदी 1,10,000वर। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नवे धोरण येणार। काही मंडळांना धोरणात दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। शुक्रवारनंतर राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला। पुण्याच्या इंदापुरातील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता। केमदारणेंच्या चिठ्ठीतून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंवर धमकी दिल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाचा प्रवेशद्वाराची दर्शनी भागच कोसळला। या घटनेत 2 महिलांचा मृत्यू झाला तर 5 नागरिक गंभीर जखमी झालेत। नाशिकच्या काही बिल्डरकडून पोलीस आयुक्तालयातच हडपण्याचा प्रयत्न। नाशिक पोलिसांकडून शहरातील नामांकित 21 बिल्डरांवर गुन्हा दाखल। भूमी अभिलेख विभागाच्या अहवालानंतर धक्कादायक घटना उघडकीस।